My dear students, I welcome you to the part 2 of Lesson Quality written by Jan Galsworthy. Now let us start the lesson. I knew him from the days of my extreme youth because he made my father's boots. मी त्याला माझ्या तारुण्याच्या सुरुवातीपासून ओळखायचो कारण तो माझ्या बाबांचे बूट्स बनवायचा. असं कोण म्हणतोय? लेखक. आणि यात आपल्याला लक्षात येईल की हा धडा एका चर्मकाराशी संबंधित आहे जो हाताने बूट्स बनवायचा. कारण त्याच काळात इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि मशीनद्वारे बूट बनवण्याचं काम सुरू झालं. त्यामुळे जे हाताने बूट्स बनवायचे त्यांच्या उद्योगावर खूप मोठी कुऱ्हाड कोसळली होती. Inhabiting with his elder brother, two little shops let into one in a small by street, now no more, but then most fashionably placed in the West End. तो आपल्या मोठ्या भावासोबत राहायचा. तर मोठ्या भावाचं आणि त्याचं दोन छोटे दुकान होते. त्या दोन दुकानां मिळून एक दुकान करण्यात आलं होतं. एक छोटासा रस्ता होता. आता तो रस्ता राहिला नाही. तो रस्ता त्या रस्त्यावर बिल्डिंग बनलेली आहे. पण त्या काळी वेस्ट एंड नावाच्या भागात हा अतिशय फॅशनेबल स्ट्रीट होता. हा अतिशय फॅशनेबल जागा होती जिथे हे दुकान त्यांनी स्थापित केलं होतं. काळाच्या ओघात आता हे दुकान इथे नाही. That tenement had a certain quiet distinction. There was no sign upon its face that he made for any of the royal family, merely his own German name of Gessler Brothers. And in the window, a few pairs of boots. त्या बिल्डिंगमध्ये, त्या दुकानात किंवा त्यांच्या वागण्यात एक खास फरक जाणवायचा. परंतु त्यांच्या चेहऱ्यावर, त्या दुकानाच्या दर्शनी भागावर, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर काहीही गर्वाचा लवलेश नव्हता की आम्ही रॉयल फॅमिलीचे बूट्स बनवतो. हे लोक रॉयल फॅमिली म्हणजे राजेशाही कुटुंबाकरिता सुद्धा बूट्स बनवायचे. पण यांना, या दोघा भावांना गर्व नव्हता. फक्त त्यांचं जर्मन नाव होतं तिथे दुकानावर, जेसलर ब्रदर्स. आणि त्या खिडकीत, म्हणजे जिथे आपण ज्याला फॅशन विंडो म्हणतो, तिथे काही बूट्स ठेवलेले होते. बरोबर आहे. दुकानात काही बूट्स समोर ठेवलेले असतात जे बूट्स पाहून ग्राहक आकर्षित होता. यांनी बस तेवढं ठेवलं होतं. आणि यांनी काहीही मोठेपणा दाखवला नव्हता की आम्ही रॉयल फॅमिलीचे बूट्स बनवतो बा. नाही तर आजकाल छोटीशी गोष्ट असेल तरी ती इतकी वाढवून चढवून सांगितली जाते, त्यामुळेच ग्राहक आकर्षित होतात. पण यांच्या वागण्यात तसा काहीही लवलेश नव्हता. आय रिमेंबर दॅट it always troubled me to account for those unwearing boots in the window, for he made only what was ordered, reaching nothing down, and it seemed so unconceivable that what he made would ever have failed to fit. लेखक म्हणतो, मला आठवतो की मला नेहमी त्रास व्हायचा की यांनी बूट्स इथे का ठेवले आहे विंडोमध्ये. कारण हे बूट जेव्हापासून लेखक पाहत होता तेव्हापासून तसेच होते त्या खिडकीत. कारण हा कारागीर काय करायचा की माप घ्यायचा आणि बूट तयार करून द्यायचा. त्याचे माप इतके परफेक्ट असायचे की त्याचा एकही बूट आजपर्यंत फेल गेला नव्हता. आणि म्हणूनच लेखकाला वाटायचं, हे काय आहे, काय गडबड आहे ही, यांनी हे बूट्स इथे का ठेवलेले आहेत. कदाचित हे बूट्स त्यांनी आधी बनवले असतील लोकांना आकर्षित करायला, आणि मग लक्षात आलं असेल की त्या मापाचं कोणी व्यक्ती आलाच नाही त्यांच्याकडे ते जोडं घ्यायला. आणि हे माप घेऊन रेडीमेड इतके सुंदर करून द्यायचे, बिलकुल माप घेतल्याबरोबर, की त्यांचं कधी फेल्युअरच आलं नाही त्यांना. हॅड ही बॉट देम टू पुट देअर, लेखक विचार करायचा. यांनी विकत तर नाही घेतली तिथे ठेवायला, फॅशन करायला, लोकांना आकर्षित करायला. दॅट टू सीम्ड इनकन्सिवेबल. ते सुद्धा अशक्य वाटायचं. कधीच समजायचं नाही की हे बुटाचं रहस्य काय आहे. He would never have tolerated in his house leather on which he had not worked himself. आणि तो जेसलर ब्रदर आहे, म्हणजे जो कारागीर, तो लहान भाऊ दोघांपैकी, त्यांनी कधीच सहन केलं नसतं असं लेदर त्यांच्या दुकानात ज्या लेदरवर त्यांनी हात फिरवला नसेल, त्या लेदरवर त्यांनी काम केलं नसेल. Besides, they were too beautiful. The pair of pumps, so inexpressibly slim, the patent leathers with cloth tops, making water come into one's mouth, the tall brown riding boots with marvelous sooty glow, as if
though new they had been worn 100 years. आणि तसं पाहिलं त्याचं काम जर पाहिलं तर खूप सुंदर जोडे होते त्यांनी बनवलेले. एक पेअर ऑफ पंप शूज म्हणजे डायरेक्ट पाय घातले तो घालता येतात, ते तुम्हाला लेस बांधायचं काम नाही राहत. सो इनएक्सप्रेसिबली स्लिम, इतके सुंदर, अव्यक्त करणे इतके स्लिम नाजूक होते. लेदर पेटेंट होतो त्याला. क्लॉथ टॉप म्हणजे कापड लावलेला होता. काय होतं मग, कापड लावलेलं असलं तर तो कापड ते पाणी सोकून घेतो आणि तुमचा पाय जरी बूट घालून पाण्यात गेला तर तुम्हाला ओलसर वाटत नाही. अँड द टॉल ब्राऊन रायडिंग बूट्स, मोठे बूट्स होते ब्राऊन कलरचे. रायडिंग बूट्स म्हणजे जे घोड्यावर बसताना घालतात. आणि ते इतके सुंदर, त्याच्यावर काळसर ग्लो होता. ब्राऊन प्लस काळसर मिक्स ग्लो होता, तो चमक होती. असं वाटायचं ते न्यू आहे. आणि होतेच न्यू असूनही असं वाटायचं 100 वर्ष घालून झाले आहेत ते. म्हणजे इतके नरम आणि सुंदर दिसायचे ते. पहा, नवीन जोडा घेतला तर चावतो तो, पण त्यांनी बनवलेच इतके सुंदर होते ते की असं वाटायचं 100 वर्ष घातले तरी ते नवीन बूट आहेत, इतकी चमक त्यावर होती. दोज पेअर्स कुड ओनली हॅव बीन मेड बाय वन who saw before him the soul of boot. So truly were they prototypes incarnating the very spirit of all footgear. आता त्या पेअर ज्या बनवल्या होत्या तर असं वाटायचं की ही जी पेअर बनवण्यात आलेली आहे ती अशा व्यक्तीने बनवली आहे ज्याला त्या बूटचा आत्मा दिसलेला आहे, म्हणजे त्या जोड्यांचा आत्मा दिसलेला आहे. म्हणजेच इतक्या मनापासून तो जोडे बनवायचा आणि इतक्या खऱ्या पद्धतीने ते तयार केलेले असायचे की जणू काही ती प्रोटोटाईप आहे. प्रोटोटाईप म्हणजे आदर्श नमुना. आदर्श नमुना कशाचा, तर सर्व पादत्राणाचा आदर्श नमुना. पादत्राण म्हणजे आपण जे पायात घालतो ते, सगळ्याचा आदर्श नमुना हे जोडे आहेत. इतके सुंदर बनवले होते त्यांनी. These thoughts of course came to me later, though even when I was promoted to him at the age of perhaps 14, some inkling haunted me of the dignity of himself and brother. आणि हे विचार अर्थात माझ्या मनात नंतर आले. मला त्याच्याकडे प्रमोट करण्यात आलं. मला सांगण्यात आलं की ह्या सुंदर बूटवाल्याच्याकडून बूट बनवून घे. कदाचित माझं वय तेव्हा 14 वर्ष असेल. एक शंकेचा थोडासा ठिपका माझ्या मनात आला आणि तरी मला वाटायचं की याला स्वतःला त्याची प्रतिष्ठा आहे, त्याला त्याच्या बूट तयार करण्याचा अभिमान आहे. म्हणजे वाईट अभिमान नाही पण चांगला अभिमान आहे. त्याच्या भावाचा सुद्धा त्याला अभिमान आहे आणि त्यांनी या व्यवसायाला प्रतिष्ठा मिळवून दिलेली आहे. फॉर टू मेक बूट्स सच बूट्स ॲज ही मेड सीम टू मी देन अँड स्टील सीम्स टू मी मिस्टिरियस अँड वंडरफुल. कारण बूट तयार करणे, असे बूट तयार करणे आजसुद्धा मला तेव्हाही वाटायचं आणि आजसुद्धा मला असं वाटतं की रहस्यमय आहे, आश्चर्यकारक आहे. इतके सुंदर बूट मी माझ्या आयुष्यात बघितले नव्हते. I remember well my shy remark one day while stretching out to him my youthful foot, "Isn't it awfully hard to do, Mr. Gessler?" मला थोडं मी लाजाळूपणे त्यांना रिमार्क दिला. एक दिवस मी माझा पाय दिला त्यांच्यासमोर, माझा तरुण पाय ठेवला की याचं माप घ्या आणि मग मी त्यांना विचारलं, खूप कठीण असेल नाही मिस्टर जेसलर हे? अँड हिज आन्सर गिवन विथ अ सडन स्माईल फ्रॉम आउट ऑफ द सार्डॉनिक रेडनेस ऑफ हिज बियर्ड, "इट इज अन आर्ट." आणि त्याचं उत्तर आलं. अचानक हसला तो आणि एका विचित्र, सार्डॉनिक म्हणजे थोडं उपहासात्मक पद्धतीने त्या लाल दाढीतून उत्तर आलं, "इट इज अन आर्ट." म्हणजे तो जर्मन होता ना, इट इज अन आर्ट म्हणायचं होतं त्याला. इट इज अन आर्ट म्हटलं त्यांनी. म्हणजे जर्मन उच्चार होता तो आणि खरा उच्चार आहे इट इज अन आर्ट. म्हणजे ती एक कला आहे. बघा किती छान कारागीर आहे हा जो म्हणून राहिला आहे की ही कला आहे. हिमसेल्फ ही वॉज अ लिटिल ॲज इट मेड फ्रॉम लेदर विथ हिज येलो क्रिंकली फेस अँड क्रिंकली रेडिश हेअर अँड बियर्ड अँड नीट फोल्ड स्लँटिंग डाऊन हिज चिक्स टू द कॉर्नर्स ऑफ हिज माउथ अँड हिज गटरल अँड वन टोन व्हॉइस, फॉर लेदर इज अ सॅरडॉनिक सबस्टन्स अँड स्टीफ अँड स्लो ऑफ पर्पज. तो स्वतः असं वाटायचं हा सुद्धा त्या लेदरचाच बनलेला आहे. डोळे त्याचे पिवळसर डोळे,
पिवळसर चेहरा, लाल केस, लाल दाढी आणि छान दाढी फोल्ड केलेली, गालापर्यंत व्यवस्थित ट्रिम केलेली आणि ती बरोबर त्याच्या तोंडाच्या कॉर्नरपर्यंत, ओठाच्या कॉर्नरपर्यंत, आणि त्याचा गटरल म्हणजे खळखळता आवाज होता त्याचा, आणि तो वन टोन व्हॉईस होता, एक सुरात बोलायचा तो. आणि हे त्यांनी बोलून दाखवलं की लेदर हा एक सॅरडॉनिक सबस्टन्स आहे. चमडं कसं आहे, हे एक कलात्मक घटक आहे हा, अँड स्टीफ, कडकसुद्धा आहे तो, अँड स्लो ऑफ पर्पज, आणि तुमच्या हेतूसाठी तो थोडा वेळ घेतो. कारण पहा, लेदर आहे, डायरेक्ट तुम्ही लेदर पायात नाही घालू शकणार. लेदर घ्यावं लागेल, ते वाळवावं लागेल, त्याला भिजवून नरम करावं लागेल. जर डायरेक्टच लेदर घातलं तर पायात चिरतील, इतकं कडक असतं ते. त्यांना नरम करून आणि मग त्याचे बूट तयार करतात. म्हणूनच लेदरला म्हटलेलं आहे स्लो ऑफ पर्पज. अँड दॅट वॉज द कॅरेक्टर ऑफ हिज फेस. आणि हे त्याच्या चेहऱ्याचं वैशिष्ट्य होतं. सेव दॅट हिज आईज विच वेअर ग्रे ब्लू had in them the simple gravity of one secretly possessed by the ideal. आणि त्याच्या चेहऱ्याच्या वैशिष्ट्याप्रमाणे फक्त त्याचे डोळे थोडे ग्रे ब्लू होते, करड्या निळ्या रंगाचे होते. म्हणजे त्याची बुबुळ, बाजूचा भाग पिवळसर टोन असलेला होता, आणि त्यात गंभीरता होती. आणि त्यात असं दिसायचं की गुप्तपणे या डोळ्यात आदर्श बसलेला आहे, आदर्श वसलेला आहे. म्हणजेच तो खूप आदर्श व्यक्ती होता. त्याला चांगले जोडे, क्वालिटीचे जोडे बनवण्यात खूप रस होता. हिज एल्डर ब्रदर वॉज सो व्हेरी लाईक हिम. त्याचा मोठा भाऊ त्याच्यासारखाच होता. दो वॉटरी, पेलर इन एव्हरी वे, विथ अ ग्रेट इंडस्ट्री. वॉटरी म्हणजे तो थोडा नाजूक होता, प्रत्येक गोष्टीत त्याच्यापेक्षा अशक्त होता, आणि विथ अ ग्रेट इंडस्ट्री. विथ अ ग्रेट इंडस्ट्री म्हणजे तो सुद्धा कष्टाळू होता. इथे इंडस्ट्री म्हणजे उद्योग नाही, म्हणजे उद्योगी होता समजूया तो. दॅट समटाईम्स इन अर्ली डेज आय वॉज नॉट क्वाईट शुअर ऑफ हिम अंटील द इंटरव्ह्यू वॉज ओव्हर. काही दिवसपर्यंत मला समजलंच नाही, त्या दोघांबद्दल अंदाज आला नाही. जेव्हा माझा त्याच्याशी इंटरव्ह्यू झाला हा, की कठीण असेल जोडे बनवून, जेव्हा त्यांनी म्हटलं इट वॉज एन आर्ट, इट इज एन आर्ट, तेव्हा लक्षात आलं की हा क्वालिटीवाला आहे. देन आय न्यू दॅट इट वॉज ही इफ द वर्ड्स I will ask my brother, brother म्हणजे ब्रदर, had not been spoken. तो म्हणायचा, मला आठवते त्याचे शब्द होते, मी माझ्या भावाला विचारील. जर तसं बोललं नसतं त्यांनी, अँड दॅट इफ दे हॅड इट वॉज हिज एल्डर ब्रदर. तेव्हा लक्षात आलं की हा म्हणतोय की मी माझ्या भावाला विचारतो आणि सांगतो. जर तो असं बोलला नसता तर माझ्या लक्षातसुद्धा नसतं आलं की हा लहान आहे तो मोठा आहे. तर जनरली आपण परवानगी कोणाची घेतो, मोठ्या भावाचीच घेतो ना. जर आपल्याला माहीत असेल 2 भाऊ आहे, एक परमिशन घेत असेल तर लक्षात येतं की लहाना परमिशन घेणारा आणि मोठा देणारा. व्हेन वन ग्रू ओल्ड अँड वाईल्ड अँड रॅन अप बिल्स, वन समहाऊ नेवर रॅन देम अप विथ जेस्लर ब्रदर्स. समजा तुम्ही मोठे होता, खूप बिल येतात, म्हणजे तुम्ही ऑर्डर देता, तुम्हाला बिल द्यावे लागतात, आणि एवढं लक्षात घ्या, तुम्हाला एवढे बिल्स या जेस्लर ब्रदर्सला द्यावे लागणार नाहीत. उदाहरणार्थ तुम्हाला समजावून सांगतो. जोडे बनवायला दिले कुठे, ते जोडे जास्तीत जास्त 1-1.5 वर्ष चालतात, 2 वर्ष चालतात, लगेच नवीन घ्यावं लागतात. पण या जेस्लर ब्रदरनी जोडे बनवून दिले तर ते 4-4, 5-5 वर्ष टिकायचे, खराब व्हायचे नाहीत. इट वूड not have seemed becoming to go in there and stretch out one's foot to that blue iron spectacle glance, owing him for more than, say, 2 pairs, just the comfortable reassurance that one was still his client. मग आपल्याला असं अनुभव यायचा की आपण तिथे गेलो आणि आपला फूट त्याच्या पुढे ठेवला, आणि त्याच्या त्या निळ्या डोळ्यांनी तो आपल्याकडे पाहतोय, आणि आपण जनरली जाऊन म्हणायचो त्याला 2 पेअर दे बनवून आम्हाला. आणि का बरं म्हणावं लागायचं की आपण त्याला रिएश्युरन्स देतो, आम्ही तुझे अजूनही क्लायंट आहोत. म्हणजे काय, तर त्यांची जोडी इतके टिकायचे की 4-5 वर्षाचा गॅप गेला, कारण जनरली तेव्हा 2 पेअर बनवून घ्यायचे. 2 पेअर 4-5 वर्ष चालली म्हणजे विसरून जाऊ शकतो ना तुमचं दुकान जर तुम्हाला. तर मग काही लोक नुसते क्वालिटीसाठी त्याच्याकडे जायचे आणि म्हणायचे 2 पेअर द्या आम्हाला, याच्यासाठी की वी आर स्टील युअर क्लायंट्स.
फॉर इट वॉज नॉट पॉसिबल टू गो टू हिम व्हेरी ऑफन. कारण हे शक्यच नव्हतं सतत त्याच्याकडे जाणं. का बरं शक्य नव्हतं? की बूटच खराब व्हायचे नाही त्यांनी बनवून दिल्यावर. हिज बूट्स लास्टेड टेरिबली. त्यांचे बूट्स खूप भयंकर चांगल्यारीत्या चालायचे. हॅव्हिंग समथिंग बियॉन्ड द टेम्पररी. टेम्पररीच्या फार पलीकडे चालायचे. टेम्पररी बूट्स लवकर चालले जायचे. आजकाल पहा ना, बूट्स बनवून घ्या तुम्ही, 1-1.5 वर्षातच संपतात. 1 वर्षही नाही, 6-7 महिन्यात, 8 महिन्यातच. सम ॲज इट वेअर एसेन्स ऑफ बूट स्टिच इन टू देम. असं वाटायचं की या बूटचा आत्मा त्यांनी त्यात स्टिच करून पेरलेला आहे, त्यात स्टिच करून बांधून ठेवला आहे त्या बूटचा आत्मा. म्हणजे त्या बुटाचा आत्मा तिथून निघणार नाही, तो बूट मरणार नाही. मरणार नाही म्हणजे फाटणार नाही. बघा किती कलात्मकरित्या लेखकांनी सांगितलेलं आहे आपल्याला. हिअर वी कम टू द एंड ऑफ पार्ट 2 ऑफ क्वालिटी. थँक्यू माय डिअर स्टुडंट्स.